इंग्रजी शिकणं अतिशय सोपं आहे. तर काय करायचं बघा, मराठी वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करता आली पाहिजेत. अतिशय सोपी पद्धत सांगतो पहा. काय करायचं आहे, या ठिकाणी 2 वाक्य आहेत. मी शेतकरी आहे, मी गृहिणी आहे. म्हणजे ज्या माझ्या भगिनी गृहिणी असतील तर त्या हे वाक्य कसं बोलतील इंग्रजीमध्ये, आणि जे माझे बांधव शेतकरी असतील ते हे वाक्य कसं बोलतील. तर पहा काय करायचं, तर पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्यायचा, डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे जायचं आणि तिथं 2 क्रमांक द्यायचं, आणि इकडे येताना उलट क्रमाने क्रमांक द्यायचं, इथं 3 क्रमांक द्यायचा. आता हे वाक्य अगोदर बनवूया. बघा मग काय करायचं आहे, 1 नंबरला मी म्हणून आय लिहायचं इंग्रजीमध्ये, आय. नंतर 2 नंबरला आहे. आहेसाठी मग आय आल्यामुळं ॲम घ्यायचं, आय ॲम. आणि शेतकरी म्हणजे अ फार्मर. बघा फार्मर, FARMER, फार्मर. आय ॲम अ फार्मर. आता मी गृहिणी आहे. बघा सेम टेक्निक आहे. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक, शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक, आणि इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचा आहे. कितीही मोठं वाक्य असू द्या, इथं 3 क्रमांक. आता बघा मीसाठी आय, आहेसाठी ॲम, आणि गृहिणी म्हणजे काय तर अ हाऊसवाईफ. या पद्धतीने तुम्ही इंग्रजी वाक्य, इथं ई आहे लक्षात घ्या, या पद्धतीने तुम्ही इंग्रजी वाक्य तयार करू शकता आणि बोलू शकता, बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता. मग इथं मी डॉक्टर आहे म्हटल्यावर आय ॲम अ डॉक्टर. या पद्धतीने तुम्ही इंग्रजीचा सराव करू शकता. आणि तुम्हाला जास्त व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या प्रोफाईलला टच करून भरपूर काही व्हिडिओ आहेत इंग्रजीचे, ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.